श्री स्वामी समर्थ। प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो। संघर्षाशिवाय यशाची कल्पनाही करता येत नाही। अशाच एका तरुणाच्या जीवनात स्वामी समर्थांनी कशी प्रेरणा दिली याची कथा आज आपण जाणून घेणार आहोत। एक तरुण होता नामदेव, आपल्या छोट्याशा गावातून शहरात आला होता। त्याला मोठे उद्दिष्ट होते, पण परिस्थितीने त्याला खूपच डिवचले। नोकरी मिळेना, पैसा कमी आणि अपयशाच्या अंधारात तो हरवून गेला होता। अनेक अडथळ्यांचा सामना करत असताना त्याच्या मनात निराशेचं मळभ जमलं होतं। एके दिवशी त्याला एका मित्राने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला नेलं। स्वामी समर्थांच्या चरणी सगळी चिंता सोडून दे, असं त्याला मित्राने सांगितलं। नामदेव आधी नास्तिक होता, पण शेवटी तो स्वामींच्या मंदिरात गेला। तिथे त्याने सर्व चिंता आणि शंका मनातून काढून स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली। अचानक त्याला एका साधूने थांबवलं आणि सांगितलं, स्वामी समर्थांचं आशीर्वाद घे, ते तुझ्या जीवनात प्रकाश दाखवतील। नामदेवने त्याचं ऐकलं आणि आपल्या मनातील सर्व दुःख आणि अपयश स्वामींच्या चरणी सोडून दिलं। त्यानंतर काही दिवसांनी नामदेवला एका स्वप्नात स्वामी समर्थांनी दर्शन दिलं। स्वामी म्हणाले, अपयश म्हणजे शेवट नाही, ते तर नवा मार्ग दाखवण्याचं साधन आहे। सतत प्रयत्न कर, मनाची एकाग्रता ठेव आणि माझ्या चरणी श्रद्धा ठेव, तू नक्कीच यशस्वी होशील। हे ऐकल्यावर नामदेवच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आली। त्याला कळलं की स्वामी समर्थांचे शब्द हे त्याच्यासाठी मार्गदर्शक होते। त्याने त्यांचं आशीर्वाद घेतले आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा त्याने जिद्दीने पार केला। काही महिन्यांतच नामदेवला एक चांगली नोकरी मिळाली। त्याच्या प्रयत्नांनी आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याने जीवनात यश मिळवलं। त्याचे जीवन पूर्णपणे बदललं होतं। अपयशाचा अंधार निघून गेला आणि यशाची किरणं त्याच्यावर पसरली। श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीने आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो, जीवनात कितीही अडचणी आल्या, अपयश झेलायला लागलं तरी हताश होऊ नका। स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि यश तुमचं होईल। यशाच्या मार्गावर स्वामी समर्थांचे विचार नेहमीच तुमचं मार्गदर्शन करतील। स्वामी समर्थांचा नामजप करा आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणा। कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।